पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 10 वर्षापासून सत्तेत होती, तर त्याआधी 5 वर्ष काँग्रेससोबत सत्तेत राष्ट्रवादीची लहान भावाची भूमिका होती. पण या निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली आहे. 2002च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 22 जागा मिळाल्या होत्या. काहीशी त्या स्थितीत यावेळी राष्ट्रवादी पोहोचल्याचं चित्र आहे. 15 वर्षांपूर्वीच्या स्थितीत पोहोचलेल्या राष्ट्रवादीला आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर शहरासाठी नवीन चेहऱ्यांचा शोधही राष्ट्रवादीला घ्यावा लागेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. अनिल भोसलेंसारखा आमदार शेवटच्या क्षणी त्यांच्या पत्नी भाजपमध्ये जाणं असू दे किंवा त्यांचे अनेक उमेदवार एकमेकाला पाडण्यासाठी प्रयत्न झालेले असू देत, तर खरं आता त्यांनी आत्मपरीक्षण करून या सगळ्याचा आढावा घेऊन एका अजून चांगला नवं नेतृत्व शोधावं असं मला प्रामाणिक वाटतं की जे सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल. काँग्रेसही मागील 15 वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. सत्तेत असूनही 2007, 2012 आणि आता 2017 अशा तीनही निवडणुकीत काँग्रेसचं संख्याबळ घटत गेलंय. यावेळी तर काँग्रेसनं कसाबसा 2 अंकी आकडा गाठलाय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसला नेता राहिलेला नाही. ती कमी भरून काढणारा नेता काँग्रेसला हवाय. त्याचबरोबर प्रदेश काँग्रेसनंही पुण्यात लक्ष देण्याची गरज आहे. काँग्रेसचा विचार पोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता प्रत्येक नेता स्वतःच्या दृष्टीने काम करतोय. दुसरा म्हणजे राज्य पातळीवरही पुण्याच्या काँग्रेसकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. म्हणजे अख्ख्या प्रचारामध्ये अशोक चव्हाण जेमतेम एकदा आले ते दिसलेच नाहीत. चांगलं नेतृत्व शोधण्याची गरज आहे सगळ्यात पहिलं, आणि तरच तो पक्ष उभा राहू शकेल. पुण्यात शिवसेना भाजपच्या खांद्यावरून प्रवास करत होती हे या निवडणुकीत स्पष्ट झालंय. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेनं 2 अंकी आकडा गाठला होता. शिवसेनेचे 14 नगरसेवक होते, तर यावेळी शिवसेना 9 वरच अडकून पडली. त्यामुळे आता शिवसेनेला संघटना बांधणीचं मोठं आव्हान असणार आहे. पक्षात नवीन कार्यकर्ते कसे येतील हे शिवसेनेला पाहावं लागेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देखील पुण्यात लक्ष घालावं लागेल. या 5 वर्षामध्ये पुण्यामध्ये अगदी अपवाद झाली. 2 वेळा किंवा 3 वेळा आले निवडणुकीमध्ये, एक संध्याकाळ आले. तर शिवसेनेला असं होत नाही. त्यांना पुणे हे काही छोटं शहर नाही. मुंबई खालोखाल बजेट असलेली पुणे महापालिका आहे, आणि इथे आता युती संपल्यानंतर आपला पक्ष बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मनसेचं अस्तित्व पुण्यात टिकलंय. मागील निवडणुकीत मनसे दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष ठरला होता, तर यावेळी मनसेच्या फक्त 2 जागा आल्या. महापालिकेत अस्तित्व टिकलं असलं तरी शहरात संघटना अस्तित्वात ठेवण्याचं आव्हान मनसेसमोर असणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंना पुण्यात जातीनं लक्ष घालावं लागेल. मनसेच्या बाबतीत ही एक बऱ्याचदा टीका झाली की मनसे आंदोलन हातात घेतं आणि न्याय तेच मॅनेज होतं, तर त्यांना त्या प्रतिमेला सुद्धा छेद देणं हे मनसेपुढे आव्हान राहणार आहे. आणि पुण्यात तसं विद्यार्थी संघटना खूप आहेत, विद्यार्थ्यांचं संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर आणि राज ठाकरेंचं नेतृत्व किंवा ज्या प्रकारचं वक्तृत्व आहे ते तरुणांना आकर्षित करणार आहे. त्यांनी पुण्यात व्यक्तीच्या लक्ष घातलं तर पुण्यात मनसेचं अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतं. भाजपच्या लाटेत सर्वच पक्षांची वाताहत झाली असली तरी पुण्यात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहेच. भाजपच्या राक्षसी बहुमतात सक्षम विरोधकांची भूमिका उठून दिसणार आहे. आता सक्षम विरोधी पक्ष होण्याचं आव्हान या पक्षांना पेलवणार का हे पाहावं लागणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.